जय हिंद. बीजे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, सहकार आयुक्त व निबंधक याची जी काही एक्झाम झाली होती त्याच्यासाठी म्हणजे त्यांची जी गुणवत्ता यादी लागली आहे, त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून बोलावणी आलेली आहे. त्यांचे डॉक्युमेंट चेकिंगसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. मी ते तुम्हाला वाचून दाखवणार आहे मित्रांनो. 12/12/2023 रोजीचा हा प्रसिद्धी पत्रक आहे. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता मी मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, सहकार विभागातील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता दिनांक 6 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची TCS-ION या कंपनीमार्फत दिनांक 14/8/2023 आणि दिनांक 16/8/2023 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. तर मग त्यानुसार सदर कंपनीकडून प्राप्त झालेली उमेदवारांचे सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2 आणि सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक व लेखापरीक्षक श्रेणी 2 या पदांची विभागनिहाय तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या सहकारायुक्त.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर 11/12/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर मग सदर गुणवत्ता यादीतील उमेदवारांपैकी उपयुक्त पदांसाठी निवड करावयाचे उमेदवार व प्रत्यक्ष यादीतील उमेदवार याप्रमाणे उमेदवारांची तात्पुरती निवड सूची सहकार आयुक्त कार्यालयाच्या उक्त अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. याबाबत उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना खालीलप्रमाणे. बघा, पहिली सूचना काय आहे? संबंधित विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्फत त्यांचे विभागामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याबाबत नोंदणीकृत डाक ईमेलद्वारे देखील कळविण्यात येईल. सदरची निवडसूची केवळ तात्पुरती निवडसूची असून कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची विहित पदाकरिता निवड झाली आहे असे समजण्यात येऊ नये. तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी अंती उमेदवारांची अंतिम निवडसूची प्रसिद्ध करण्यात येईल. तात्पुरत्या निवडसूचीतील उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीनंतर उमेदवार सदर पदावरील निवडीसाठी अपात्र ठरल्यास गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारास कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येईल. सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 29 मे 2019 रोजी शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी ठेवण्यात आलेले आरक्षण हे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण हे सामाजिक व खुला या दोन्ही विभागात विभक्त होणारे आरक्षण आहे, परंतु दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदे खुला किंवा सामाजिक आरक्षण प्रवर्गात दर्शविण्यात येत नाहीत. दिव्यांगासाठी राखीव पदे वेगळी दर्शविण्यात येतात. दिव्यांगासाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश तो ज्या प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येतो. त्यानुसार निवड झालेल्या दिव्यांग उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गातील आहे त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारण या समांतर आरक्षणातील एक पद कमी करून ते दिव्यांग या समांतर आरक्षणातून भरण्यात येत आहे म्हणतात. आता बघा मित्रांनो, यामध्ये उमेदवारांचे जे काय कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीचं जे मेन ठिकाण आहे ते लक्षपूर्वक बघा तुम्ही. बघा, हे मेन ठिकाण आहे त्यांचं अशा पद्धतीनं. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, इमारत 5B रोड, पुणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, पुणे, मुख्यालय जवळ पुणे स्टेशन, पुणे. अशा पद्धतीनं हे यांचा ॲड्रेस असणार आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचं आहे. आता कोणत्या विभागाचं म्हणजे जी पोस्ट आहे त्याला तारीख दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे. बघा, तात्पुरते निवडसूची उमेदवारांची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे विभागनिहाय वेळापत्रक खालीलप्रमाणे. 1 नंबरला बघा, विभागाचं नाव विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण नाशिक व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लेखा परीक्षण नाशिक. बघा मित्रांनो, हे अशा पद्धतीने आहे आणि यामध्ये भरती करावयाच्या पदाचे नाव काय? सहकारी अधिकारी श्रेणी 1, श्रेणी 2 सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक आणि लेखा परीक्षक श्रेणी 1. बघा, हे अशा पद्धतीने 1, 2, 3 आणि हे 4 हे अशा पद्धतीने ह्यांचे दिनांक आहे 26/12/2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:30 आणि नंतर दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 अशा पद्धतीनं तुम्हाला 26/12/2023 रोजी डॉक्युमेंट चेकिंगसाठी आता जे काही वरती तुम्हाला ॲड्रेस दिलं होतं, हे बघा, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला हजर राहायचं आहे. ह्या ॲड्रेसवर मित्रांनो, ह्या ॲड्रेसवर तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे तुमच्या तारखेनुसार. आता पुढे बघा, 2 नंबरला काय? विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था मुंबई, औरंगाबाद व कोल्हापूर यांच्यासाठी सेम वरील पद्धतीने पोस्ट आहेत. श्रेणी 1, श्रेणी 2, सहकार अधिकार सहाय्यक अधिकारी वरिष्ठ लिपिक, नंतर ह्या अशा पद्धतीने ह्या तिन्हींना बघा 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत बघा आणि नंतर दुपारी 2:30 ते 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला मगाचा जो काय ॲड्रेस दिलेला आहे वरती तुम्ही स्क्रोल करून पहा.
त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे 27 तारखेला. हे विभाग कोणतं बघितला तुम्ही? औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई. मग पुढे आता काय आहे? विभाग कोणता आहे बघा? सहकारी संस्था पुणे व लातूर यांच्यासाठी बघा. पुणे आणि लातूरसाठी श्रेणी 1, श्रेणी 2 आणि सहाय्यक सहकारी अधिकारी वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी 28 डिसेंबर बघा, 28 डिसेंबर रोजी तुम्हाला सकाळी 10 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला इथं हजर राहायचं आहे पुणे व लातूरवाल्यांसाठी. सहकारी आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे त्यातले म्हणजे तिथल्यांसाठी बघा किती वरिष्ठ लिपिकासाठी आहे हे 28 डिसेंबर 2023 रोजीच सकाळी 10 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचं आहे. विभागीय सहनियमन सहकारी संस्था अमरावती व नागपूर विभागासाठी बघा मेन जे काही श्रेणी आहे सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, नंतर सहाय्यक सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी 29 तारखेला तुम्हाला सकाळी 10 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला हजर राहायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुमचं टाइम टेबल आलेलं आहे डॉक्युमेंट चेकिंगसाठी. तर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या दिलेल्या ॲड्रेसवर, दिलेल्या वेळी, दिलेल्या टायमिंगवर, दिनांकाला तुम्हाला तेथे हजर राहून आपले डॉक्युमेंट चेक करून घ्यायचं आहे. आणि सर्व सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या BJ अकॅडमी या परिवाराकडून तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.